या विचार मंचावर आसनस्थ असलेले माझे गुरुवर्य, माझ्यासाठी पितृतुल्य असे व्यक्तिमत्व आणि आम्हा सर्वांसाठी बाप माणूस असलेले आदरणीय आमचे अण्णा ॲडव्होकेट नानवरे साहेब, त्याचबरोबर या गावच्या प्रथम नागरिक सरपंच तेजश्रीताई, राजेश भाऊ, त्याचबरोबर माननीय दत्ता चव्हाण, ज्यांना आम्ही पाहत आलो लहानपणापासून या निरेमध्ये. मी जरी गुळूंच्यात असलो तरी निरेमध्ये जास्त वावरलो. निरा आणि गुळूंचे असा तो सगळा माझा प्रवास. त्याचबरोबर माझ्यासाठी बंधुतुल्य असलेले आणि आदरणीय अण्णांच्या जवळ आम्ही शिकत असताना दर शनिवारी आल्यानंतर अण्णांच्या जवळ बसणं आणि भीती वाटायची. आजही अण्णांच्या पुढे आम्ही जात नाही, कितीही झालं तरी. त्या ॲडव्होकेट विजय भालेराव आणि मी, ॲडव्होकेट विजय भालेराव यांनी आत्ता मेमध्ये माझ्या येणाऱ्या जन्मदिनी ज्या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे त्यांनी ठरवलं की मी अजून माझं आत्मचरित्र लिहिलं नाही. त्याची काही कारणं आहेत की निवृत्त झाल्यानंतर मी आत्मचरित्र लिहिणार आहे. लिहिण्यासारखं आगळं वेगळं असं माझ्या आयुष्यात खूप काही घडलं आहे. माझ्या समोर माझ्या गावचे सगळे माझे मित्रवर्य आदरणीय ग्रामस्थ बसलेले आहेत. मी मुद्दामून लिहिलं नाही, परंतु भालेराव साहेबांनी ठरवलं आणि गेल्या 3 महिन्यात 108 कविता पूर्ण केल्या की ज्याच्यात माझं पूर्ण आत्मचरित्र आलं. महाराष्ट्रातला पहिला प्रयोग जो आहे की चरित्ररूपी काव्य, अर्थात त्यांनी मला पहिल्यापासून पाहिलेलं आहे आणि त्यामुळे माझं बालपण, माझे कॉलेज, त्याच्यानंतर माझं आयुष्य आणि आत्तापर्यंत असं त्यांनी सलग असं लिहिलेलं आहे. माझ्या आयुष्यात जेवढं माझ्या आयुष्यात पहिली 25 माझी दुःखात गेली, त्याच्यानंतरचं माझ्या आयुष्यात तेवढंच सुखात गेलं. त्यामुळे सुख आणि दुःख यांचं तराजू एकाच तोलात आपल्याला तोलता येईल. आणि त्यामुळे थोडी सावली थोडं ऊन, कभी खुशी कभी गम, आणि असं असल्यामुळे भालेराव साहेबांनी त्याला नाव सुचवलं की आभाळ भरून सांडताना सुख तेवढंच सांडलंय, दुःख तेवढंच सांडलंय आणि सुख तेवढंच सांडलंय. काय मिळत गेलं खूप. आमचे वडील, माझ्यासाठी असलेले माझा विठ्ठल काळूभाऊ रोकडे, आपण सगळ्यांनी पाहिले. मी तपशिलात बोलणार नाही, मला पाहिले बरेच आहेत. आमचे वैभव दादाला माहिती आहे, कॉलेजमध्ये शिकत आम्ही एकाच वर्गात होतो. वैभव दादालाही माहीत आहे की हे सगळं करत असताना माझ्या वडिलांचं हे होतं की ठेविले अनंती तैसीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, असे वारकरी संप्रदायाचे माझे वडील. परंतु मी अस्वस्थ असायचो की त्यांनी सांगितलं की भिकाऱ्याने राजा व्हायचे स्वप्न पाहू नये. 10वी शिकलाय, कुठेतरी निरेमध्ये काहीतरी बघ, पॉलिकॅब लिमिटेडला काम लागेल, अशा पद्धतीचे त्यांची स्वप्न होती. आणि त्याच वेळी माझ्या स्वप्नांची भरारी प्रचंड मोठी होती. त्यामुळे मी दुसरीकडे अस्वस्थ होतो सतत आणि बरेच गोष्टी करत 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 खाचकाळ्यातून आयुष्य काढलं. आणि एकदाचं शिक्षण पूर्ण झालं, प्राध्यापक झालो. आणि हे प्राध्यापकी करत असताना पुन्हा त्या पद्धतीनं जेवढं आपल्याला करता येईल तेवढं करत गेलो, सामाजिक काम करत गेलो. आदरणीय अण्णांनी मला एकदा सांगितलं होतं, माझ्या वडिलांनी मला लहानपणी अण्णांच्याकडे नेलं होतं. या निरेमध्ये माझ्यासाठी काही आदरणीय स्थळं आहेत. माननीय मुबारकभाई आतार, आदरणीय नाना जोशी, डॉक्टर दिनकर गायकवाड, आदरणीय अण्णा, आमचे कुमार भाऊ, ॲडव्होकेट कुमार भाऊ असत, आमचे बाळासाहेब ते बंधू असत, आमचे अशी बरीच माणसं आहेत या परिसरात. या सगळ्या माणसांच्या सहवासात वाढलो, खूप काही शिकायला मिळालं. मला एकच सांगायचं की एकदाच आयुष्य गेलं. आता आम्ही येत असताना, भालेराव साहेब येत असताना, कधीतरी या निरेतून जात असताना जो खचखळग्यांचा प्रवास होता, आणि आता जेजुरी कधी गेलं, जेजुरी कधी गेले, काय कधी गेलं कळलं नाही. थोडक्यात खचखळग्यांच्या रस्त्यानं निवडुंगाच्या काटेरी वाटेतून प्रवास करत 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 त्या पुण्यासारख्या एका शहरात पोहोचलो. आणि हे करत असताना आता त्या रस्त्याचा हमरस्ता झालेला आहे आणि त्या हमरस्त्यावरून मला येण्याची संधी मिळते. या गावाला मी कधीही विसरणार नाही, आपल्यासारख्या थोड्या मोठ्यांना मी कधीही विसरणार नाही. मला आत्ता विचारलं राजेश भाऊंनी की याच्यानंतर काय, कुलगुरू वगैरे काय संधी आहेत का? काही नाही. मी एक शिक्षक आहे
शिक्षक झालो याचे मला मुळीच वाईट वाटत नाही. आदरणीय बोधे प्राध्यापक वबा बोधे सारख्या माणसांनी मला चेहरा दिला आणि ते करत असताना माझे वडील माझ्या सतत पाठीमागे उभे राहिले. त्यांनी चेहरा दिला आणि आज एका विशिष्ट उंचीवरून ते सगळं करत असताना पुण्यासारख्या शहरामध्ये मान्यवर लोक आहेत. आमचे कृष्णकुमार गोयल म्हणून आहेत, जे कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष आहेत, पुणे फेस्टिवलचे उपाध्यक्ष. त्यांनी खूप संधी होत्या, अनेक थोडेसे विरोध असतात, परंतु गोयल साहेब म्हणाले की महादेवच गेली 33 वर्ष आपल्या महाविद्यालयात प्राध्यापक आहे, तो वरिष्ठ आहे, त्याचं बाहेर काम चांगलं आहे आणि त्यांनी नियुक्ती केली. उपप्राचार्य एवढं पद काही नाही, त्या खुर्चीवर बसल्यानंतर ती काटेरी खुर्ची आहे. शिक्षक म्हणून असणं वेगळं आणि प्राचार्य किंवा उपप्राचार्य म्हणून असणं वेगळं. पूर्वी प्राचार्य पदाला मान होता अण्णा, पूर्वी प्राचार्य पदाला मान होता, आता ते राहिलं नाही. पूर्वी एखादी शाळा मुख्याध्यापकाच्या नावे ओळखली जात होती आणि एखादं महाविद्यालय एखाद्या प्राचार्याच्या नावे ओळखलं जात होतं. आता ती परिस्थिती राहिली नाही, ती एक काटेरी खुर्ची झाली. त्यामुळे त्या पदावर गेल्यानंतर कालपर्यंत ज्यांच्याशी संबंध चांगले होते, आज त्यांना तू उशिरा आलायस, तू वर्गावर गेला नाहीस, असं बरंच काय बोलावं लागतं. मग ते काल जे चांगलं कौतुक करणारे आज शिव्या द्यायला लागतात. त्यामुळे ओव्या आणि शिव्या या सगळ्या गोष्टी असतात. मी जास्त बोलणार नाही. मी आपल्याच गावचा आहे, माझे पाय जमिनीवर आहे. पुढच्या वर्षी मी निवृत्त होतो आहे. एकदाची साठी आली आणि ही साठी झाल्यानंतर मला खूप दिले. माझ्या गावच्या ज्योतिर्लिंगानं मला खूप दिले. मी कुणीच नव्हतो आणि कुणीतरी आहे. डॉक्टर नरेंद्र जाधवांच्या त्या मी आणि माझा बाप, आमचा बाप या पुस्तकामध्ये सुरुवातीला लिहिले. थोडं इंग्लिशमध्ये भालेराव साहेब चुकेल, पण त्यांनी असं सांगितलं की डोंट जज मी फ्रॉम वेअर आय केम, जज मी फ्रॉम वेअर आय केम फ्रॉम. मी कुठून आलो यावरून माझी परीक्षा करू नका. मी इथपर्यंत कसा आलो ते एकदा तपासून बघा आणि ते तपासून बघण्याचं काम भालेराव साहेबांनी त्यांच्या पुस्तकातून केले. मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि माझ्या माता भगिनींसाठी मी बोलतो. आज जागतिक महिला दिन आहे. तुम्ही बोललात एकच दिवस असतो, जगात दिनविशेष खूप आहेत, म्हणजे असे दिन खूप आहेत, पण एकच दिन असा आहे की जो 8 मार्चला सुरू होतो आणि पुढच्या वर्षीच्या 7 मार्च पर्यंत चालू राहतो, तो म्हणजे जागतिक महिला दिन. त्यामुळे मी असं बोलणार नाही. माझ्यासाठी सगळ्यात तुम्ही माता भगिनी आहात. माझ्या आईच्या बद्दल माझ्या आत्मचरित्रात एक वेगळी कहाणी येणार आहे. मी जन्म दिलेल्या आईलाच मी लग्नाच्या आधी 20 दिवस पाहिलं. लग्नाची पत्रिका तयार करत असताना कैलासवासी ताराबाई काळूराव रोकडे असं लिहित असताना वडील जवळ आले आणि म्हटले, काय करतोयस तू? तुझी आई आहे. म्हटलं कुठे आहे? म्हटले सुरवडी नावाच्या फलटणच्या गावात सुरवडीला आहे. जन्मापासून आईला पाहिलं नाही. त्या आईला 1 एप्रिल 1995 साली मी प्रत्यक्ष पाहिलं आणि 25 मे 1995 साली जेजुरीला तिला लग्नात उभं केलं. एक वेगळं असं त्या आत्मचरित्रात आईबद्दल येणार आहे. आई कुणाचीही असो, तिचा सन्मान करावा. तिने टाकलेला शब्द फुलासारखा झेलावा. आई कुणाची असो, तिचा सन्मान करावा. तिने टाकलेला शब्द फुलासारखा झेलावा. अशा पद्धतीचं सगळं चित्र आहे. आणि या सगळ्या माता भगिनींना वंदन करतो, विनम्र त्यांना अभिवादन करतो. आज आपल्यामध्ये माझा एक मुलगा, एक भाऊ म्हणून सन्मान या नीरा ग्रामस्थांनी केला. मला स्वतःला भरून आलंय. अण्णांच्या शेजारी बसताना लटपट पाय कापतात आमचे आजही नाही. आणि बाप समोर असताना मुलगा किती मोठा झाला तरी मुलाने आगाऊपणा करायचा नसतो, तरी अण्णांच्या पुढे बोलायचं धाडस करतोय. मी या ठिकाणी जास्त न बोलता सर्व महिलांना महिला दिनाच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो. आदरणीय तेजश्री ताई असोत, आपण सगळ्या महिला असोत आणि आपल्या सगळ्यांना माझा सन्मान आपण केला याने मी हुरळून जाणार नाही. या ठिकाणी रिटायर झालो तरी मी माझ्या गावाला आणि माझ्या निरावासियांना विसरणार नाही. एकच सांगतो शेवटी की अजूनही आपण या महिलांच्या मध्ये सई माझ्या घरातली आहे, नातेवाईक आहे माझी सई. राहुल हा माझ्या मेहुण्यांचा मुलगा आहे. झुंजार जे आहेत ते माझे मेहुणे आहेत. राहुल त्यांचा मुलगा सई आणि ती दुसरी एक मुलगी. आपल्या सगळ्यांचा सन्मान झाला. शुभेच्छा देतो. खूप मोठ्या व्हा. एकच आपल्या पुरुषांना सांगतो, कुणीतरी उल्लेख केला की या ठिकाणी पुरुष जास्त आहेत, महिला कमी आहेत, पण असं नाही. पुरुष आपल्या बरोबर आहेत. आम्ही तुमच्याच उदरातून जन्म घेतलाय. नारी की निंदा मत कर बंदा, नारी है जग की खान. नारी की निंदा मत कर बंदा, नारी है जग की खान. उस
खाणी में पैदा हुए है रामकृष्ण हनुमान. आणि त्यामुळे मी या ठिकाणी थांबतो. आपण मला सन्मान दिला, या सन्मानाचा विनम्र भावनेनं आभार मानतो. आपल्या सगळ्यांना आभार देतो. खरं तर आभार मानणार नाही, मी घरातलाच आहे, तुमचाच पोरगा, त्या सईसारखं तुम्ही माझं कौतुक केलं, माझ्या आमचाच गावचा पोरगा आहे म्हणून. आभाराचे भार कशाला आणि फुलांचे हार कशाला, आभाराचे भार कशाला आणि फुलांचे हार कशाला. तुम्ही हृदयामध्ये घर केलं आहे, त्या घराला दार कशाला. थँक्यू, धन्यवाद.